तृतीया परशुरामाचा जन्म आहे घेणार नाही म्हणे मी. चतुर्थी भक्तांचे, पंचमी वसंत पंचमीला माझा भक्त जगद्गुरु तुकोबराय यांचा अवतार होणार आहे, म्हणून मी पंचमीला काय घेणार नाही, अवतार घेणार आहे. उद्या पंचमी लक्षात घ्या, उद्या पंचमी आहे, उद्या वसंत पंचमी आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार दिवस उद्याचा आहे. पंचमीला घेणार नाही. षष्टीला माझा भक्त नाथ षष्टीला अवतार समाधी संजीवन समाधी घेणार आहे. नाथ म्हणजे षष्टीला पण घेणार नाही. रथ सप्तमी आता लगेच येते पुढे, सप्तमीला पण घेणार नाही. नवमी अष्टमी कोपऱ्यात होती लपेट, अष्टमी तिथी कोपऱ्यात होती. नवमी म्हणे नाही, नवमीला मी रामनवमीला राम अवतारामध्ये मी नवमी अवतार घेतलेला आहे. नवमीला पण सांगितलं तुला पण शक्य नाही, पुन्हा मी घेणार नाही. दशमीला सांगितलं विजयादशमी होती. एकादशी सांगितलं कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मग सर्व तिथी आणि अष्टमी टोपऱ्यात होती. शेवटी अष्टमी न सांगता भगवंत म्हणे मी अष्टमीलाच अवतार धारण करील. मन अष्टमीच्या रात्री भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. रात्रीची 12ची वेळ, गुरुवार वसुनाम बुधवार, वसुनाम तिथी बुधवार असे शुद्ध सांगत असे परीक्षिती. परीक्षित राजा सांगतात भगवंताची वेळ रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया झाली असं रक्ष पाळा. रात्रीची वेळ 12 वाजले बुधवार. देवकीला मग आता देवकीला पहिले प्रजट झाले बाबा, पहिले 8 वर्षाचे प्रजट झाले. देवकी म्हणे देवा असं कोण म्हणलं बाबा, त्या देवकीचा पुत्र आहे म्हणून. मग काय करावं, 8 वर्षाची मूर्ती प्रजट झाली. पण मग भगवंतांनी सांगितलं की देवकीला आणि वसुदेवाला योग मायाला बांधून ठेवलं आणि सांगितलं तुम्ही पूर्वजन्मामध्ये कृष्णी आणि सुप्पा नावाचे तपस्वी होते. त्यांनी 1000 वर्ष तप केलं. तेव्हा भगवंताने त्यांच्या पोटी अवतार घेतला कृष्णी दर्भ म्हणून. पहिला अवतार भगवंताचा. दुसरा कश्यप आणि आदिती यांच्या पोटी भगवंताने उपेंद्र नावाचा अवतार घेतला, त्यालाच वामन अवतार असं म्हणतात. आणि त्यांचं ते पुण्य एवढं पुण्य होतं, तेच कश्यप आणि आदिती, तेच कृष्णी आणि सुतपा पुढे वसुदेव आणि देवकी म्हणून अवतार आलेले आणि त्यांच्याच पोटी 8वा अवतार म्हणून भगवंत. 8वा अवतार 8वी तिथी अष्टमीच्या दिवशी भगवंत आले. आणि एका ठिकाणी तो वर्णन आलेले ना की अष्टमीच्या रात्री यमुनेच्या तीरी गोकुळ उतरले, नाही का असं वर्णन आलेलं आहे. मग असं घेतल्यानंतर मग सांगितलं अवतार झाला भगवंताचा योग माये म्हणजे झाल्यानंतर असं झालं की भगवंताने आश्वासन दिलं देवकीला तुम्ही आता काय घाबरू नका, मला काय करा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. माया उपजली तेथे मज देवी आणि येते, माया उपजली तेथे देवी माझा आणि येते. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. गोड प्रमाण दिलं म्हणून नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. हे वसुदेवा होय, हे माता देवकी माता मला वसुदेवाला सांगितलं मला तुम्ही नंदाच्या घरी घेऊन जा. आणि नंतर पायाची आपोआप गंधन पळाली. उचलला कमलापती पायाची बंधन गळती. असं उचलल्यानंतर भगवंताला उचलल्यानंतर टुपलीमध्ये घेतल्यानंतर दरवाजे आपोआप उघडले. सगळे पायरी तरी झोपी गेली. मायेने आसरा घातला होता. माया